पोलीस ठाण्यासमोर महिला सतत फिरत होती। चौकशी करताच उडाली खडबड। भयंकर प्रकार असे कसे सुचले? अखेर असे काय घडले की या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली। पोलीस ठाण्याच्या परिसरात एक महिला सतत फेरफटका मारत होती। कधी ती रस्त्याच्या एका टोकाला उभी राहत होती, तर कधी दुसऱ्या बाजूला जाऊन कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखी दिसत होती। येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळत होत्या, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई किंवा भीती दिसत नव्हती। काही वेळानंतरही तिची हालचाल तशीच सुरू राहिली। परिसरातील लोकांना प्रश्न पडू लागला की ही महिला नेमकी कोणाची वाट पाहत आहे? ती कोणाला भेटण्यासाठी आली आहे की आणखी काही वेगळे कारण आहे? उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं। दरम्यान परिसरात आधीपासूनच काही हालचाली सुरू होत्या। काही अधिकारी शांतपणे आपले काम करत होते, तर काही जण दुरून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असलं तरी वातावरणात एक वेगळाच तणाव जाणवत होता। महिलेने 1-2 वेळा मोबाईलकडे पाहिलं, आसपास नजर फिरवली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली। तिच्या प्रत्येक हालचालींकडे कोणीतरी बारकाईने लक्ष ठेवत असल्याची तिला कल्पनाही नव्हती। वेळ पुढे सरकत होती आणि उत्सुकता वाढत होती। परिसरात उभ्या असलेल्या काही लोकांनी तिच्याबद्दल चर्चा सुरू केली। कुणाला ती कोणाची नातेवाईक वाटत होती, तर कुणाला ती एखाद्या तक्रारीसाठी आली असावी असं वाटत होतं। मात्र पडद्यामागे काहीतरी वेगळंच सुरू होतं। काही दिवसांपासून मिळालेल्या गुप्त माहितीची पडताळणी करण्यासाठी एक विशेष पथक सतर्क होतं। योग्य क्षणाचीच प्रतीक्षा सुरू होती। महिला वारंवार एका दिशेला पाहत होती, जणू कोणीतरी येणार आहे याची तिला खात्री होती। प्रत्येक मिनिटागणिक तिची बेचैनी वाढत होती, पण ती स्वतःला पूर्णपणे सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करत होती। अचानक परिसरात एक व्यक्ती दिसू लागली। दोघांच्या नजरा क्षणभर भिडल्या आणि काहीतरी ठरल्यासारखे ते एकमेकांच्या दिशेने सरकू लागले। बाहेरून ही साधी भेट वाटत होती, तेवढ्यात दुरून लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची हालचाल वाढली। प्रत्येकजण आपल्या जागेवर तयार होता। एक चुकीची वेळ संपूर्ण कारवाई बिघडवू शकत होती। महिलेने आपल्या हातातील वस्तू हलक्या हाताने पुढे केली। समोरची व्यक्ती ती स्वीकारण्याच्या तयारीत होती। काही सेकंदात सर्व काही संपणार होतं। इतक्यात अचानक अनेक दिशांनी अधिकारी पुढे धावले। दोघांनाही काही समजण्याआधीच त्यांना थांबवण्यात आलं। परिसरात क्षणात गोंधळ उडाला। आजूबाजूचे लोकही थबकले। काही वेळापूर्वी शांत दिसणाऱ्या ठिकाणी आता पोलिसांची लगबग सुरू झाली होती। सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, नेमके काय सापडले? दोघांची झडती सुरू झाली। अधिकारी अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक वस्तू तपासत होते। प्रत्येक क्षणागणिक उत्सुकता वाढत गेली। तपास पुढे सरकताच अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्या। संबंधित महिला याआधीही कायद्याच्या कचाट्यात सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली। तिच्या भूतकाळाची माहिती समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर असल्याचं स्पष्ट झालं। काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा बाहेर आली होती आणि तिच्यावर लक्ष ठेवलं जात असल्याची चर्चा सुरू होती। दुसऱ्या व्यक्तीची चौकशीही सुरू झाली। त्याचे वेगवेगळ्या भागाशी संबंध असल्याची माहिती तपास यंत्रणा पडताळत होती। त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले। परिसरात उभ्या असलेल्या लोकांना आता या कारवाईचे गांभीर्य समजू लागले। साधी वाटणारी घटना प्रत्यक्षात मोठ्या तपासाचा भाग असल्याचे स्पष्ट होत होते। अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वस्तूंची मोजणी सुरू केली। प्रत्येक गोष्ट नोंदवली जात होती आणि पुढील तपासासाठी पुरावे सुरक्षित ठेवले जात होते। दरम्यान या कारवाईमागल्या अंमली पदार्थ विरोधातील विशेष मोहीम असल्याची माहिती समोर आली। अनेक दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधारे संबंधितांवर लक्ष ठेवलं जात होतं। शहरात या घटनेची चर्चा वेगाने पसरली। पोलीस ठाण्यासमोर शांतपणे फिरणारी महिला इतक्या मोठ्या कारवाईच्या केंद्रस्थानी असेल अशी कल्पना कुणीच केली नव्हती। आणि अखेर सर्व रहस्य उलगडले। पोलिसांनी कारवाई करत नीता उर्फ अंजली या महिलेला आणि तिच्या साथीदार योगेश्वर सोंधियाला ताब्यात घेतला। झडती दरम्यान त्यांच्याकडून सुमारे 5.185 किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। तपासात संबंधित महिला यापूर्वीही गांजा विक्रीच्या प्रकरणात अटक झाल्याचे आणि काही काळापूर्वीच तुरुंगातून बाहेर आल्याचे समोर आले। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे।